चला तर आपण एक बेसिक ब्लॉक आता तयार करूयात. आपला शोल्डर आहे 14 इंच, त्याचे आपल्याला निम्मे करायचे. ते आता मी 7 इंचावर खून केली आहे. तिथून 1 इंच हे कंपल्सरी सगळ्या ब्लाऊजसाठी. बंद बाजूकडून 2.5 इंच आपल्याला ही रेष मारून घ्यायची. आता आपल्याला आर्म होल तयार करायचा आहे. तर आर्म होलचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे? चेस्ट आहे आपली 33/6 प्लस अर्धा इंच. उत्तर येते आपलं 6. आपल्याला इथून 6 इंचावर मार्किंग करायची. आणि ही लाईन आखून घ्यायची. आता फ्रंट नेक म्हणजे पुढचा गळा आपला 6.5 इंचाचा आहे. तर त्यासाठी आपल्याकडे शोल्डर मायनसचे फॉर्म्युले आहेत. ते तुम्हाला मी नंतर देईलच. तर आपली शोल्डर आहे आपलं 14 इंच. त्यातून आपल्याला मायनस करायचे 2. 6.5 गळा असेल तर गळ्यानुसार हे मार्किंग वेगवेगळं असतं. तर आता आपल्याला येते 12. 12च्या निम्मे 6. ते 6 आपल्याला हे वरती आणि ह्या चेस्ट लाईनवर मार्किंग करून घ्यायचं. आणि ही आपली एक नवीन लाईन इथं आखून घ्यायची. चेस्टमध्ये 2 आपल्याला कंपल्सरी ॲड करायचे. चेस्ट आहे आपली 33 + 2. उत्तर येतं 35/4 8.75. तर या चेस्ट लाईनवर आपल्याला 8.75 म्हणजे 8.75 आणि 1.5 इंच हे आपलं लूजिंग म्हणजे शिलाईमध्ये ते शिलाई करण्यासाठी. तर आता हा आपला मायनस केलेला शोल्डर आहे तो, आणि 2.5 इंचावर जे आपण मार्किंग केलं होतं त्याचं आपल्याला मध्ये घ्यायचे. आणि आपल्याला इथून आता सगळे मेजरमेंट टाकायचे. तर पुढचा गळा आहे आपला 6.5. शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 9.5. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे. 10 इंचावर मार्किंग केली आपण. उंची आहे आपली 14.5 आणि आपल्याला 15.5वर इथं खून करायची. अर्धा इंच खालच्या बाजूने शिवण्यासाठी आणि अर्धा इंच वरच्या बाजूने शिवण्यासाठी. 15.5 इंचावर इथं हे मार्किंग केलेलं आहे. आता ही लाईन सरळ येण्यासाठी आपण परत एकदा चेक करूयात, जेणेकरून आपली ही लाईन वाकडी येणार नाही. आणि इथं आपल्याला ही अशी एक रेष मारून घ्यायची. शोल्डर टू अपेक्सची पण एक रेष मारायची. गळ्यासाठी जे मार्किंग केलं होतं आपण त्याच्यावर पण एक आपल्याला रेष मारायची. तर अपेक्स टू अपेक्स आहे आपलं 7.5. तर त्याचा आपल्याला निम्मे करायचे म्हणजे 3.25 इंचावर एक आपण इथं मार्किंग केली. आणि ही आपण जी कमरेसाठी जे मार्किंग केलं होतं किंवा उंचीसाठी जे लास्ट मार्किंग केलं होतं ह्याच्यापेक्षा इथं अर्धा इंच कमी घ्यायचे म्हणजे 3.25. 33 मापासाठी आपल्याला जो मधला टक्स आहे तो इथं 2 इंचाचा घ्यायचा आहे. कंबर आहे आपली 28.5 भागिले आपल्याला करायचे 4. 7.25. 7.25 मध्ये आपण हा टक्स घेतलेला आहे 2 इंचाचा, तो प्लस करायचा 9.25 इंच. हे 9.25 इंचाचं मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. आणि 1.5 इंच हे आपलं लूजिंग. ह्या 2 रेषा आपल्याला जोडून घ्यायच्यात. लूजिंगच्या मापाला लूजिंग, आपल्याला आता हे 2 रेषा जोडून घ्यायच्यात. हे जोडून घ्यायचे. तर आता आपला पुढचा भाग हा असा येतो, शेपमध्ये असतो. दिसतंय का तुम्हाला? हा असा शेप येतो आपल्याला. तर असा शेप देण्यासाठी आपल्याला प्रिन्स कटलाही तसाच शेप देणं खूप गरजेचं आहे. तर तो कसा द्यायचा? तर बंद बाजू साईडकडून पुढची बाजू जी फिटिंग साईडला जी बाजू येते त्या बाजूचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत.
जो पहिला भाग आहे त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे, दुसऱ्या भागाला पाव इंच बाहेर जायचं आहे आणि ह्या दोन रेषा आपल्याला जोडायच्या. हे अशा प्रकारे जोडायचे. आता हे दोन्ही भाग एकसारखं असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे मोजायचं. हे किती आहे? 5.5 इंच. तर हे दुसरं पण 5.5 असणं गरजेचं आहे. आता इथं जे एक्स्ट्रा निघते इथं 3 इंच निघतात, तर तुम्ही ह्याच्यापेक्षा डबल किंवा पाऊण इंच इकडे ह्या साईडला बंद करा. जिथं इथं जेवढं निघतं त्याचं डबल आपल्याला ह्या रेषेवर मार्किंग करायचे आणि इकडे अर्धा इंच ह्या रेषेवर. तुम्हाला पहिल्यांदाच हे कळणार नाहीये, खूप अवघड वाटत असेल, पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला हे खूप सोपं जाणार आहे. आता आपला सेंटर टक्स. आता हा सेंटर टक्स पण मापानुसार वेगवेगळा असतो. आता आपण ह्या मापासाठी इथे अर्धा इंचाचं मार्किंग केलंय दोन्ही साईडला. आता आपण बऱ्याच वेळा बघत असेल की आपल्याला असं काखेत घोळ वगैरे येतो, तर तो घोळ न येण्यासाठी आपल्याला चेस्टमध्ये पण टक्स टाकणं गरजेचं आहे किंवा आर्महोलला आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे. तर तो आकार कसा द्यायचा आहे? आपल्याला दोन्हीचा मध्ये घ्यायचा आहे, आतल्या साईडने पाव इंच आतमध्ये यायचे, स्केलने ही रेष सरळ मारून घ्यायची आणि इथून आपल्याला पाऊण इंच आतमध्ये यायचे आणि त्या शेपरच्या साहाय्याने आपल्याला असं इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण गळ्याचं मार्किंग करूयात. तर हा आहे आपला डीप नेक. आता डीप नेक असेल आणि तो जर असंच ठेवला तर तो खाली उतरेल तो, तर त्यासाठी आपल्याला शोल्डरमध्ये पण मायनस करावं लागेल. तर इथं जे येतंय मार्किंग पावणे एक, तेवढंच हे पावणे एक इथं घ्यायचे आणि ही रेष सरळ मारून घ्यायची. आता आपल्याला शोल्डर पाहिजे 2.5 इंचाचा, म्हणजे तुम्ही किती पण घेऊ शकता. तुम्हाला 2.5 पाहिजे असेल, 3 पाहिजे असेल, 3.5 पाहिजे असेल. तर आता मला ह्या मापासाठी 2.5 इंचाचं मला ही शोल्डरची पट्टी हवी. तर त्यासाठी तयार 2.5 इंचाची पाहिजे, तर मी त्यासाठी अर्धा इंच स्लीव जोडण्यासाठी आणि गळ्याची पट्टी तयार करण्यासाठी इथे मी 3.25 इंच घेतलेले आहे. इथं जे मार्किंग घेते हे 3.25 इंच. तर इथं तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता किंवा 3.25 आले तर 3.25 घेऊ शकता. तर इथं 3.25 आहे, तर मी इथं 3.25 घेते. आता आपल्याला आर्महोल टक्स द्यायचा आहे. तर ह्या चेस्ट लाईनवरून ह्या वरच्या रेषेवर जिथं 1 इंच येते इथं आपल्याला खून करायची. 1 इंच का? तर इथं आपण 2 इंचाचा टक्स घेतलाय, ह्याच्या निम्मे आपल्याला इथं घ्यायचे आणि इथं आपल्याला एक टक्स द्यायचा आहे. तर तो कसं द्यायचा आहे टक्स? वर त्याच्या बाजूने अर्धा इंच जी आपण खून करून घेतली त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंचावर खून करायची. ती खून इथं आपल्याला एपेक्स पॉइंटला जोडायची आणि अर्धा इंच आत बाहेर येऊन जिथं आपलं 1 इंच बसतंय तिथं आपल्याला एक दुसरी मार्किंग करायची. आता जसं आपण इथं हे दोन्ही सेम केलं तसंच आपल्याला हे दोन्ही इथं पण सेम घ्यायचे. आता आपण हा टक्स मोजूयात. हा 5.25 इंच आहे, दुसरा पण आपल्याला 5.25 इंचावरच घ्यायचा आहे. आता हे एक्स्ट्रा आपण घेतले जे की आपण मापामध्ये ऍड केले नव्हते. तर आता हा शोल्डर हा आर्महोल आपला छोटा होईल, तर आपल्याला अर्धा इंच हे खाली यायचे आणि ते कंपल्सरी आहे. आणि ही लाईन वर अशी ठेवून आपल्याला ह्या साईडने अशी खून करून घ्यायची आणि ह्या शेपरच्या साहाय्याने आपल्याला अशी खून करून घ्यायची. आता हा गळा आहे तो चेस्ट लाईनच्या बरोबर जवळ आहे खूप. हा चेस्ट लाईनच्या जर अर्धा इंचापेक्षा जास्त वरती असता तर हे आपल्याला असंच ठेवायचं होतं, पण हा बरोबर चेस्ट लाईनवर आहे म्हणून गळा उतरू नये, गळा लूज होऊ नये म्हणून आपण इथं पाव इंच अजून मार्किंग करायचे.
तर हा आहे आपला बेसिक ब्लॉक तयार. आता ह्यातून पण आपल्याला टक्स मायनस वगैरे करावे लागतात जेणेकरून ते वरून आपल्याला दिसत नाही. ज्यांचं प्रिन्स कटचा पार्ट चपटा येतो, फिनिशिंग येत नाही, फुगीर दिसतो किंवा काखेत घोळ वगैरे येतो, तर ते घोळ ह्या पेपर कटिंगच्या मदतीने किंवा मी जे मेजरमेंट टाकते त्या पद्धतीने ते येत नाहीत. आणि आता आपण हे मायनस कसे करायचे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. बाय.